महत्त्वाच्या घडामोडी पाहूया झटपट। रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 60 लघु प्रकल्पांपैकी 46 लघु प्रकल्पांची धरणं 100% भरली आहेत, तर 3 मध्यम प्रकल्पांपैकी एक धरण पूर्ण भरलंय। भुसावळच्या हतनूर धरणाची पाण्याची पातळी वाढल्यानं 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले। सध्या हतनूर धरणातून 89,947 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जातोय। गोंदियातील पुजारी टोला धरणातून 42 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सोलापूरमधील उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सध्या धरणात पाण्याची पातळी 65.20% इतकी असल्यानं धरण क्षेत्रातील शेतकरी सुखावला। जळगाव जिल्ह्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालंय। दरम्यान धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातील एकीव धबधबा ओसंडून वाहू लागलाय। हा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय। धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दीही वाढलेली पाहायला मिळते। नाशिकमधील धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वैतरणा धरणाचा पाणीसाठा 80%वर पोहोचलाय। त्यामुळे धरणाचा एक दरवाजा उघडला गेलाय। 610 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहतेय। बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे पैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होतोय। त्यामुळे पूर येण्याची भीती वर्तवली जाते। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय। त्यामुळे आरवी कौंडण्यपूर मार्ग बंद करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। एकबुर्जी धरण 66% भरलंय। बहुतांश प्रकल्प 50%पेक्षा अधिक भरलेत। सोलापूर गाणगापूर बसचा अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला। यात जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी झालेत। सोलापूर गाणगापूर बस अपघाताचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत। नाशिकच्या सावरपाडा इथला पूल बांधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। आदित्य ठाकरेंच्या आदेशानं हा पूल आधी बांधण्यात आला होता, मात्र तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता। कोल्हापुरातील उद्याच्या मोर्चाला विरोध करू नका असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना केलंय। तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं कर्तव्य आहे। तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मतदारसंघात देणार असा विश्वास धैर्यशील माने यांनी दिलाय। पन्हाळगडावरील दारू पार्टीच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले। नगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पन्हाळगडावरील अंबरखान्याजवळ शिवप्रेमींनी आंदोलन केलं। औरंगाबादमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला। औरंगाबाद शहरातील पैठण गेटवरून कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा काढला गेला। या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले होते। नांदेडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। हिंदू समाजावरील वाढलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला, ज्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नरबळीसाठी मुलीचं अपहरण करणाऱ्या 4 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान 2 अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगलीच्या तासगावमध्ये नर्स असल्याचं भासवून महिलेनं 1 दिवसाच्या चिमुरड्याचं अपहरण केलंय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे। पत्नीला पळवून नेणाऱ्या एका तरुणाच्या वडिलांची पतीनं हत्या केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील माजरीमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे।
संत सावतामाळींच्या भेटीला विठ्ठलाच्या पादुकांचं पंढरपुरातून अरणकडे प्रस्थान झालंय। या पालखी सोहळ्याला हजारोंची गर्दी असल्यानं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रमाणे सरकारनं या सोहळ्यालाही सुविधा पुरवाव्या अशी मागणी होतीये। हिंगोलीतील संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या नरशी नामदेवमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले। पंढरपूरहून परतवारी करणारे भाविक नरशीमध्ये नामदेवाच्या दर्शनासाठी येत असतात। पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका शिवनेरीवर परतल्या आहेत। कामिका एकादशी निमित्त अहमदनगरमधील नेवासे नगरीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। माऊलींच्या पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील चरई वडाचा कोंड इथल्या डोंगराला भेगा पडल्यात। दरम्यान परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। कोवळी पिकं आता बहरली आहेत। शेतशिवार हिरवाईनं नटलंय। वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे। खरीपातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या मेडशी गावात असलेल्या नाल्याचं सांडपाणी शेतात शिरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तहसीलदारांच्या आदेशानंतरही या संदर्भात पंचनामे झालेले नाहीत। पालघरच्या वाडा तालुक्यातील शेलटे गावातील पाझर तलावाचा बांध फुटल्यामुळे 72 हेक्टर भात शेतीचं नुकसान झालंय, तर काहींच्या घरातही पाणी शिरलंय। मात्र प्रशासनानं आश्वासन देऊनही बंधारा पुन्हा उभारण्याचं काम न केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। अमरावतीच्या वरुड तालुक्यात मुसळधार पावसामुळे संत्रा बागांना फटका बसलाय। संततधार पावसामुळे पाणी साचल्यानं संत्र्याला गळती लागण्याची शक्यता आहे। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचं नुकसान झालंय। त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपं म्हणावी तेवढी सुदृढ झाली नसल्यानं शेतकरी वर्गात चिंता आहे। भाजप सरकारनं मेडीगट्टा धरणाला मंजुरी दिली होती आणि या मंजुरीमुळेच गडचिरोलीतील नागरिकांचं नुकसान झालं, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी नुकसानाचा आढावा घेताना केलाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठावर 28,000 वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली होती। मांजरा नदीकाठावर मानवी साखळी करून वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी अनेक शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या। हुबळीतील तारिहाळ इथल्या एका खासगी कारखान्यात भीषण अग्निकांडात 4 होरपळून मरण पावल्याची घटना घडली आहे। बचाव पथक आणि हुबळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालं होतं। बचाव कार्य सुरू आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील किरकिटवाडीतील श्रीनाथ डेअरी आणि स्वीट होममध्ये आग लागली होती। अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। नागपूरचा माहूरझरी तलाव काठोकाठ भरलाय। या तलावातील हाय टेन्शनवर काही माकडं अडकली होती, त्यांची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली आहे। मालवणात पुन्हा एकदा पर्यटकांचा अतिउत्साहीपणा दिसून आलेला आहे। पार्किंगची सोय असताना देखील काही अतिउत्साही पर्यटक थेट समुद्र किनाऱ्यावरच आपली वाहनं घेऊन जाताना दिसतात। नाशिकच्या ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या मशागतीची कामं ठप्प झालेली आहेत। गेल्या 4 दिवसांपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं आता शेतीच्या मशागतीच्या कामांना काहीसा वेग आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनी भात लागवडीचा अनुभव घेतलाय। भात लावणी नेमकी कशी केली जाते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण होतं। 2 शुद्धीकरण सेंटर उभारून चंद्रभागा नदी स्वच्छ करायची आहे, अशी इच्छा नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केली आहे। नागपूरच्या गिट्टी खदान रोडवर एक झाड कोसळले। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। अमरावतीमधील अचलपूर आणि परतवाडा या 2 शहरांचा पाणी पुरवठा गेल्या 6 दिवसांपासून बंद आहे। पाईपलाईन पुरात वाहून गेल्यानं सध्या या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। नांदेडच्या शेळगावमधील खंडित वीज पुरवठ्याबाबत TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर महावितरणला जाग आली। गावात उच्च प्रतीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम महावितरणनं सुरू केलंय। वाशिमच्या कामठा जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीच्या छताचा भाग कोसळला। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली। मात्र शासनानं या जीर्ण वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे।
रत्नागिरीतील परशुराम घाटाचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश आमदार शेखर निकम यांनी दिलेत। तसंच घाटातील दरड हटवण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। पालघर जिल्ह्यात अजूनही काही गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभावच पाहायला मिळतोय। डोंगराळ भागात रस्तेच नसल्यानं विद्यार्थी रुग्णांना नदीतूनच जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गोंदिया शहरातील चारही बाजूंचे रस्ते सध्या खड्डेमय झालेत। या खड्डेमय रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। परभणी शहरात पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली होती। रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे पालिकेचं दुर्लक्ष झालं होतं। अशातच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चानं हे खड्डे बुजवले, त्यामुळे वाहतूक शाखेचं सर्वत्र कौतुक होतंय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। नांदेडमध्ये संततधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। अतिवृष्टीनंतर आता पुन्हा कालपासून पाऊस पडत असल्यानं खरीप हंगामातील पिकांनाही धोका निर्माण झालाय। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मत्स्यबीज हंगाम सुरू झालाय। उजनी धरणालगत असणाऱ्या मत्स्यबीज केंद्रावर मत्स्यबीज तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जुन्नरमध्ये वाहनाच्या धडकेत एक बिबट्या गंभीर जखमी झाला। वन विभागानं या बिबट्याला प्राथमिक उपचारानंतर माणिकडोहमधील बिबट्या निवारण केंद्रात दाखल केलंय। नागपुरात आठवड्याभरात 1124 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 284 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे। शिंदे गटात गेलेले राजू बिटकर पुन्हा सेनेत परतले। शिवसेनेतल्या फुटीमुळे राजू बिटकर यांना अश्रू अनावर झाले। ठाकरेंना भावनिक पत्र लिहून राजू बिटकर यांनी ठाकरे आणि शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावं अशी मागणी केली आहे। शिंदे गटात सामील झाल्यानं नागपूरचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करत असल्याचं प्रसिद्धीपत्रक शिवसेनेच्या केंद्रीय कार्यालयातून जारी करण्यात आलंय। नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले होते। जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची भेट घेतली आहे। शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांना पैठण तालुक्यातील अनेक गावच्या सरपंच आणि उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामील झाले, त्यामुळे शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्यादरम्यान लोखंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकही शिवसैनिक शिंदे गटात जाणार नाही असा निर्धार पुण्याच्या भोर वेल्हा तालुक्यातील शिवसैनिकांनी केलाय। नांदेडमध्ये शिवसैनिकांचा मेळावा पार पडलाय। शिवसेनेच्या सदस्य नोंदणीसाठी भरीवपणे काम करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला। महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे। पुणे नगर महामार्गावर शिक्रापूरच्या मुख्य चौकात लावलेला भव्य फ्लेक्स मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। पुणे महापालिकेला 42 कोटींचा फटका बसणार आहे। कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन न केल्यानं नुकसान भरपाईचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं दिलेत। सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 12 कोटींच्या वसुलीसाठी माजी संचालकांना नोटिसा पाठवल्यात, त्यामुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळा प्रकरणी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलाय। धान घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांमध्ये त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली। शासन या घोटाळेबाजांवर काय कारवाई करते याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय। पुण्यातील चाकण परिसरातील OLX ॲपवर कार विक्रीसाठी दाखवून कार विक्रीचा बहाणा करून 6 लाखांची फसवणूक करणाऱ्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोलीच्या आखाडा बाळापुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। झोपलेल्या कंपाऊंडरला मारहाण करून घरातील सोन्या चांदीसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत। उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरातून 3 दरोडेखोरांना पिस्तूलसह अटक करण्यात आली। त्यांच्याजवळ असलेली गाडी चोरीची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून आरोपींना अटक केली आहे। पालघरच्या विरार भागात झाडावर आदळून कारचा भीषण अपघात झालाय। कारमधील एक जण जागीच ठार झालाय, एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झालाय। सोलापुरातील सांगोला इथे धनगर साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली। शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली। गजी ढोल लेझिम सोबतच सनई चौघड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता।
माळशेज घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण माळशेज घाट धुक्यात हरवून गेल्याचं पाहायला मिळत आहे. माळशेज घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसतंय.